हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला। यानिमित्त मीरा साहेब दर्गा आणि 12 इमाम दर्ग्याच्या पंजाची पहिली भेट आज हजारो भाविकांच्या गर्दीत पार पडली। मोहरमच्या खास परंपरेमुळे मिरजची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकामध्येही वेगळी आहे। या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक मिरजमध्ये दाखल झाले आहेत। आजच्या पहिल्या भेटीत मीरासाहेब दर्ग्यातील पंजे पारंपरिक नगारे ढोल ताशाच्या गजरात बैलगाडीतून 12 इमाम दर्ग्याकडे रवाना झाले। या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक अबदगागिरीच्या पताका खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते, ज्यातून सामुदायिक ऐक्याचं दर्शन घडलं। पुढील 3 भेटी नियोजित असून शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल, अशी माहिती मीरासाहेब दर्गा खादिम जमातेचे अजगर शरीक मसलत यांनी दिली। सालाबाद प्रमाणे यावर्षीही हजरत खाजा शबना मिराज साहेबांची पंजे आणि 12 पंजांची भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन ही पंजाची भेट झालेली आहे। परत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मिराज साहेब पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे। तसेच तिसरी भेट 5 तारखेला पहाटे 6:30 वाजता मिराज साहेबांच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख 5 रोजी रात्री 9:30 वाजता दर्गा पटांगणामध्ये आलावा बरोबर 9:30 वाजता चालू होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। तसेच शेवटची चौथी भेट 7 तारखेला पहाटे 6:30 वाजता 12 इमाम दर्ग्यामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरवणूक निघणार आहे। आणि शरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर्गा खादिम जमातने डॉल्बी व अश्लील गाण्यावर बंदी घातलेली आहे, फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे। तर कुणीही आपल्या डॉल्बी किंवा अश्लील गाणी लावू नये, फक्त स्पीकर लावून कव्वाली लावून यावे असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। जर कुणी शरबतच्या गाडीवर डॉल्बी लावला किंवा फिल्मी गाणी लावले तर त्याला खादिम जमात विरोध करणार असून त्याची शरबतची गाडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी। आजची पहिली भेट हे मिरासाहेब पंजा आणि 12 इमाम पंजाची आजची उत्साहात आणि आनंदात साजरी झाली असून यावेळेला हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते।